निफ्टीवरती सिनेरिओ बघितला, निफ्टीच्या जर डेली टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर आरएसआय ऑलरेडी ओव्हरसोल्ड आहे. ठीक आहे. आणि विकली मध्ये जर बघाल तर आरएसआय जो आहे तो ऑलमोस्ट त्याच्या बाईंग झोनला आलेला आहे. जर आपण बघायला गेलो की आरएसआय आतापर्यंत निफ्टीचा किती वेळा हिट झालाय, तर तुम्ही बघा आरएसआय ज्यावेळी व्हाईट लाईन ह्या येल्लोच्या त्याच्यानंतर निफ्टीने जी आहे, म्हणजे ही व्हाईट लाईन जेव्हा येल्लोच्या जवळपास आली त्यानंतर निफ्टीने जी आहे ते जवळपास किती रिटर्न्स दिले, 20% रिटर्न्स दिले. परत एकदा बघा, इथे पण एकदा जवळ आली होती, एकदम जवळ आली लाईन, इथे पण एकदा जवळ आली होती लाईन, ह्या लेवलला जेव्हा आली होती तेव्हा निफ्टी इथे होती. तिथून पण निफ्टीने पुढे 25% रिटर्न जे आहेत ते 6 महिन्यात दिले. परत मागे जर बघितलं तर कोविडच्या काळामध्ये आरएसआय जो आहे तो एकदम बॉटमला झाला होता. तिथून बघायला गेलो समजा आपण ह्या लेवलपासून, तिथून मार्केट 12% तुटलं कोविडमुळे आणि नंतर पुढच्या वर्षभरामध्ये 85% वाढलं. परत जर आपण बघायला गेलो तर व्हाईट लाईन येल्लोला टच झाली होती आरएसआयचं, त्यावेळी निफ्टी होती, इथून निफ्टीने परत 20% रिटर्न दिले. परत मागे बघायला गेलो तर आरएसआय ह्या लेवलला होता, निफ्टी इथे होती, इथून निफ्टीने 27% रिटर्न. परत पुढे जर बघायला गेलो तर आरएसआय ह्या लेवलला तर निफ्टी इथे होती, इथून निफ्टीने जवळजवळ 35% रिटर्न दिले. 2009च्या क्रॅशमध्ये सुद्धा आरएसआयने ही लेवल हिट केली, तिथून मार्केटनी 100% रिटर्न दिले. त्याच्या मागे एवढं जायची गरज नाही, बस झाली इथपर्यंत आपण गेलो तरी तुम्ही बघू शकता हे जवळपास आलं होतं, इथून पण मार्केटनी 60% दिले रिटर्न्स आणि इथे मार्केट जे जवळजवळ हिट झालं होतं, इथून पण मार्केटने 100% रिटर्न. म्हणजे जेव्हा जेव्हा व्हाईट लाईन येल्लोच्या एकदम जवळ आली किंवा येल्लोला टच झाली, तिथून कमीत कमी 25 ते 30% मार्केट काय होतंय, अप साईडला जातो. सो मगाशी जो आपण व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की मार्केट अजून किती पर्सेंट क्रॅश होऊ शकतं, 3 ते 3.5%. जर 3 ते 3.5% मार्केट असं खाली क्रॅश झालं तुमचं, ठीक आहे, तर ही लाईन सुद्धा काय होणार ह्याच्यामध्ये येणार. आणि बरोबर जसं आपण मगाशी बघितलं होतं की कसं काढलं होतं, जसं आता काय लाईन जर ह्याला हिट झाली तर मग मार्केट इथून कुठे जातं, पुढे जर आपण एवढी काढली तर ही पण 15%च्या आसपास येते. म्हणजे ओव्हरऑल सगळे सिनेरिओ मॅच होतात. ही कॅन्डल जी ब्रेक झाली तिला सोडा, ब्रेक केली चालत नाही, पण आपल्याला कन्सिडर करायला लागेल कारण आपल्याला ट्रेंड लाईन कंटिन्यू करायची, नाही तर मग ती ट्रेंड लाईन डायरेक्ट एवढी खाली होती. ठीक आहे. सो ओव्हरऑल सगळ्या सिनेरिओला मॅच केलं तर असं वाटतं की कुठेतरी मार्केटला एक बॉटम बनवायला पाहिजे. तर आता बघू एवढ्या सगळ्या बॉटम मध्ये पैसे कुठे बनवायचे. तर सिम्पली मी काय करेन, वीकली टाइम फ्रेम वरती ज्याचा आरएसआय मला थोडासा खाली आलेला दिसेल आणि फेवरेबल प्राइसला मला शेअरची प्राइस दिसेल, त्याच्यामध्ये मी पैसे गुंतवायला जाईल. आता जर मी एसबीआयचा विचार करायला गेलो तर मला दिसतंय की एसबीआय एका ट्रेंड लाईनला इथे आहे आणि एसबीआयचा जो दुसरा टेक्निकली जर मी सपोर्ट बघायला गेलो, जो ऍक्च्युअल स्ट्रॉंग सपोर्ट आहे तर ते इथे सगळ्यात. त्याच्यामुळे एसबीआय तर काही एवढा खाली येणार नाही, त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी काही लॉजिक आता. चोला फायनान्स, आपण मोठ्या मोठ्या मेजर स्टॉक्सवर बघू. आता माझ्यासमोर इथे आहे एक टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल्स. टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल मध्ये जर तुम्ही बघितलं तर टाटा मोटरनी इथे आरएसआय ला बॉटम बनवला, तो परत वरती आला, परत इथे बॉटम बनवला, परत इथे वरती गेला, परत आता तो खाली येण्याच्या तयारीत आहे. टाटा मोटर ग्लोबली सगळ्या कंट्रीजमध्ये काम करतो, त्याच्यामुळे टाटा मोटरला मेजरली इम्पॅक्ट पण पडलेला आहे. आणि जर आपण असं एक टेक्निकली ही जर लेवल सपोर्ट काढायला गेलो तर कुठे ना कुठेतरी असा एक अंदाज आपण करू शकतो की जर टाटा मोटर थोडंसं अजून खाली आलं तर तो आरएसआयच्या बाईंग झोन राहील. टाटा मोटर जर इथून थोडंसं असं खाली आलं तर तो बाईंग झोन राहील आणि तिथून टाटा मोटर असा युटर्न करू शकतो. तो टाटा मोटर इज अ गुड स्टॉक फॉर द इन्व्हेस्टमेंट, कारण जर आपण इथे बघितलं तर ही जी रेजिस्टन्स लाईन आहे ती पुढे एक सपोर्ट बनेल आणि अशा पद्धतीने जे मार्केटमध्ये जर त्याला कंटिन्यू डाऊन ट्रेंड त्याचं करायचं असेल तर तो कंटिन्यू पण करेल. पण त्या कंटिन्यू डाऊन ट्रेंड मध्ये आपला बेनिफिट काय की ह्या लेवलपासून ह्या लेवलपर्यंत 18-20% आपण टाटा मोटर घेऊन घेऊ. सो यू कॅन ऍड अ टाटा मोटर ऍट करंट लेवल्स. टेक्निकली वाटते, बाकी फंडामेंटल्स काय म्हणतील ते पुढे. गेल तुमच्या गॅस सेक्टर मधला आहे, सध्याला रिस्क आहे म्हणून आपण मग गेलवरती जाणार नाही. बीपीसीएल ऑइल मार्केटिंग कंपनीज आहे, सध्याला रिस्क फॅक्टर मध्ये म्हणून आपण त्याच्यावर जाणार. मारुती ऑटोमोबाईल मधला स्टॉक आहे, गॅप फिलिंग साठी येतोय. मला असं स्ट्रॉंगली वाटते की मारुती जो आहे तो पुढच्या बघा, आता मी तर इथेच असताना इथे खाली येणार म्हटलं तर तो स्वतः एवढा खाली पण आला, तो हे क्लिअर आहे
की पुढच्या 3% मारुतीचा एक बॉटम बनू शकतो. आणि जेव्हा 3% मारुतीचा स्टॉक खाली येईल तुमचा, तेव्हा एक्झॅक्टली तुमचा RSI सुद्धा कुठे येणार आहे, खाली. आणि ज्यावेळी तो RSI तिथे येईल तेव्हा तिथून मारुती कुठे करेल, बाउन्स वरती. कारण जेव्हा जेव्हा RSI हिट झालं तेव्हा तेव्हा मारुतीने एक मोठी रॅली दिलेली येते. तो पुढे बघा, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये पण तीच सिनेरिओ आहे. आपण इथे असतानाच म्हटलं होतं महिंद्रा ऑलरेडी खाली आलाय. महिंद्रा पुढच्या दिवसांमध्ये काही खाली आला तर ही RSI हिट होईल आणि महिंद्रा पण एक चांगली अपॉर्च्युनिटी देईल. मला असं वाटतं की ज्यावेळी महिंद्रा या लेवलला येईल, म्हणजे इथे नाही, या लेवलला इथून इथपर्यंत महिंद्रा आला या बॉटम पर्यंत, तर ही लेवल सुद्धा बॉटमला आली. महिंद्रा इज तिन्ही आपल्या ह्याच्यामधलेच झालेले आहेत. कशामध्ये, ऑटोमोबाईल सेक्टरचे स्टॉक्स आहेत. पुढचा स्टॉक आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. पॉवर फायनान्स पूर्णपणे पॉवर सेक्टरचा स्टॉक आहे, त्याच्यामुळे त्याचा काही गॅस आणि ऑइलशी संबंध येत नाही. त्याच्यामुळे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन मध्ये आपण जर असं म्हटलं की हे डेलीवरती ड्रॉप केलेत म्हणून सपोर्ट रेजिस्टन्स जर असे वेगळे दिसतात डेलीवरती. हा स्टॉक एक रिटेस्टिंगसाठी आलाय. कारण या स्टॉकचा जर मी हा सपोर्ट रेजिस्टन्स पासून जर ब्रेकआउट बघितला तर मला जवळपास असं वाटतं की हा स्टॉक जो आहे तो एक 14% रॅली द्यायला पाहिजे होती, जी रॅली त्यांनी दिली आहे. पण जर रिस्टार्ट त्याला रॅली करायची असेल तर तो काय करेल, 1 2 इथं बाउन्स बनवेल आणि परत तिथे 3 असं तो मोमेंटम देईल. सो PFC मध्ये पण आपण काय करू शकतो, या लेवलला एंट्रीचा विचार करू शकतो, एक स्टॉप लॉस आणि टार्गेट. बघा मी जे पण सांगतोय ते कुठलेही रिकमेंडेशन्स नाही, मी व्ह्यू देतो. ठीक आहे, त्याच्यामुळे व्ह्यू हा चार्टच्या स्टडीवरती आहे. आज मी व्ह्यू देतोय, 4 दिवसांनी मार्केटची कंडिशन जर वर्स्ट झाली तर मे बी हे सगळे व्ह्यू आपले बाईंग झोनला पण असतील. पण त्यावेळी तुम्हाला रिव्ह्यू करायला लागेल स्टॉक पुन्हा एकदा की खरंच तो सिनेरिओ मॅच होतोय का. पुढे आपण मदरसन सुमीमध्ये जर बघितलं, परत एकदा ऑटोमोबाईल सेक्टरचा स्टॉक आहे, सेम आहे, ट्रेंड लाईनला फॉलो करतोय. जेव्हा जेव्हा तो ट्रेंड लाईन फॉलो करतोय वरती जातोय. पण माझं एवढं स्पेसिफिक रिकमेंडेशन मदरसुमीवर होणार. इंडिगो बघा, पेट्रोल डिझेल आणि क्रूड ऑइलच्या सगळ्या इश्यूजमुळे इंडिगोच्या स्टॉकनी इथं ऑलरेडी पडणार होतं, ते आपण सांगितलं. आणि ह्या लेवलला बॉटम आल्यावरती इंडिगो रिकव्हर करेल असं सांगतात. तास खाली उघडला आणि परत इंडिगोने वरती जम्पिंग पण केलंय. दुसरी गोष्ट सांगायची तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी बघा, आत्ताच्या डेटला तुम्ही गुगल फ्लाइट्स ओपन करा, स्काय स्कॅनर ओपन करा, 30 मार्च ते 10 एप्रिल पर्यंत कुठल्याही वर्ल्ड मधली कुठलीही फ्लाईट, ज्या फ्लाईटची ऍव्हरेज प्राइस 40,000 रुपये असते, ती फ्लाईट तुम्हाला 15,000 रुपये. आता क्रूड ऑइल जम्प झालं नव्हतं तोपर्यंत ह्या प्राइस मी काल बघितल्या होत्या, तेव्हा अक्षरशः 40-40 हजाराची 40 जाणं किंवा 30 जाणं 30 येणं 60-65 हजाराची फ्लाईट मला 23,000 रुपयाला पडत होती. म्हणजे माझ्या ट्रिप कॉस्टचा 50% फ्लाईट एक्सपेन्सेस मध्ये पैसा वाचतो. सो कोणालाही जर प्लॅन करायचं असेल तर ज्या मिडल ईस्ट मध्ये इश्यूज चालू आहेत ते मिडल ईस्ट सोडून तुम्ही कुठलेही करू शकता. म्हणजे काल मी अक्षरशः दुबई पण पाहिली, मला 14-15 हजार दिसली, तो तिकडेच आहे. हा, तिकडून इकडे यायची मी काय बघितली नाही, तिकडे महागच असं. पण आता कोण जाणार. पण तुम्ही मिडल ईस्टला सोडून बाकीच्या जर कंट्रीज कुठे गेलात, जसं आता मी चायनाची फ्लाईट बघितली, सरप्राइझिंगली 13,000 रुपयाला फ्लाईट चायना, जी ऍव्हरेज 40,000च्या रेंजला जाते, ती 13,000 रुपयाला भेटते. मग कोणी जर प्लॅन करणार असेल तर ह्या वॉरमुळे फ्लाईट्स कॅन्सलेशनच्या कृतीमुळे थोडेसे डिस्काउंटेड प्राइस मध्ये फ्लाईट तिकीट्स आहेत. बट जी क्रूड ऑइलचा जम्प झालाय त्याच्यामुळे परत 1-2 दिवसात प्राइस हाईक करून टाकतील. त्यामुळे तुमचे 40-50 हजार रुपये जर तुम्हाला वाचवायचे असतील तर तुम्ही आजच गुगल फ्लाईट्सला ट्रॅक करू. आता हा जो रेकॉर्ड मी बोललाय हा मे बी वर्षभराच्या व्हिडिओमध्ये लोकांना दरवेळी ऐकायला. गुगल फ्लाइट्स आणि स्काय स्कॅनर इज अ बेस्ट टूल टू फाइंड अ फ्लाईट. ओके, तर इंडिगोमध्ये बघा, इंडिगो जो आहे तो ह्या लेवलला एक बेस बनवण्याच्या तयारीत आहे. आणि एक हेड अँड शोल्डर नावाचं एक कॉमन पॅटर्न असतं, ज्याच्यामध्ये असं एक शोल्डर बनतो, परत एक हेड बनतो आणि एक परत असं शोल्डर बनतो. सो जर पुढच्या 2-3 दिवसामध्ये इंडिगो अजून क्रॅश झाला तर, कारण मी म्हटलं ना 2-3% अजून मार्केटचा एक बॉटम बनवायचा बाकी आहे. जो निफ्टी बघितला ना 3% 3.5% क्रॅश आहे, तो क्रॅश कधी होईल, ज्यावेळी क्रूड ऑइल वरती डिस्कशन होणार नाही. आता G7 ची मीटिंग चालू आहे, G7 च्या मीटिंग मध्ये क्रूडला सप्लाय कंटिन्यू ठेवण्यासाठी बैठक करणार आहेत. आणि ती जर सक्सेसफुल झाली तर मग तो फॉल 3%चा येणार नाही. पण परत एखादं युद्ध झालं की परत तो 3%चा फॉल येईल. मग त्यावेळी परत इंडिगो तुम्हाला या लेवलला बाय करायला मिळेल आणि तुम्हाला 23-24% मिळतील. का? कारण ह्याच्यामध्ये ना हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होतो. कुठला हेड अँड शोल्डर, हेड अँड शोल्डर मध्ये असं शोल्डर असतो, परत एक हेड असतो आणि परत एक शोल्डर असतो. सो हिथून इथपर्यंत आपल्याला 23-24% कमीत कमी मिळते. कॅनरा बँकमध्ये सिनॅरिओ जर बघायला गेलो
तर कॅनरा बँकला इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट बनू शकतो, जो सपोर्ट करंट प्राइस पासून 10% खाली येईल. एवढं लगेच खाली येईल अशी अपेक्षा नाही, त्याच्यामुळे मला कॅनरा बँकचा परफेक्ट बॉटम सपोर्ट. आयशर मोटर अगेन ऑटोमोबाईल स्टॉक्स मध्ये येतो, त्याच्यामुळे नको. आयओसी जसं म्हटलं की रिस्क आहे ऑइल मार्केटिंग कंपनीजमध्ये, त्याच्यामुळे हा पण नको. टीव्हीएस मोटर अगेन ऑटोमोबाईल स्टॉक आहे. पंजाब नॅशनल बँक सरकारी बँक आहे. सरकारी बँकेचं जर मी सिनेरिओ बघायला गेलो, टेक्निकली जर मी बघितलं, तर मला दिसतंय की पंजाब नॅशनल बँकेला इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. परत इथे एक पंजाब नॅशनल बँकेला स्ट्रॉंग सपोर्ट आहे, आणि परत या लेवलला पंजाब नॅशनल बँक एक स्ट्रॉंग सपोर्ट बनू शकतो. सो करंट मार्केट प्राइस पासून जर पंजाब नॅशनल बँक 6% जर डाऊन आली, तर ती एका ट्रेंड लाईन सपोर्टला येऊ शकते. आणि त्यांनी जो आहे तो हा रेजिस्टन्स ब्रेक करण्याचा प्रयत्न नाही केला, तर आपण अशी एक पॉसिबिलिटी कन्सिडर करू की मार्केट डाऊन आलं, परत अप गेलं, परत मार्केट डाऊन आलं, परत अप गेलं. म्हणजे एक कप अँड हँडल पॅटर्न जो आहे तो मार्केटमध्ये जे आहे ते ह्या बॉटमला बनवू शकतो. काय कप अँड हँडल पॅटर्न जो आहे तो मार्केटमध्ये ह्या बॉटमला बनवू शकतो. आणि ह्या बॉटमला म्हणजे 107 रुपयाला तुम्ही बाय करा आणि तुम्हाला 135 पर्यंत जे टार्गेट्स आहेत ते मिळू शकते. बजाज ऑटो अगेन ऑटोमोबाईल स्टॉक्स, परत ट्रेंड लाईनचा जर सपोर्ट बघितला तर ते सगळे सपोर्टच्या आसपास ब्रेकही झालेत, पण ऑटोमोबाईल. पिडिलाइट बघा, फेविकॉल कंपनी, क्रूड ऑइलचा प्राइसचा इम्पॅक्ट आहे. फेविकॉल बनवताना क्रूड ऑइल रॉ मटेरियल ॲज अ यूज होतं, तर त्याचाही एक बॉटम जो आहे तो पुढच्या काही दिवसांमध्ये बनेल. सो याच्यामध्ये एक डबल टॉप 1, 2, 3, 4 आणि मग तो इथपर्यंत येईल. सो क्रूड ऑइलमध्ये पेडिलाइट मध्ये अजून जे आहे ते जवळपास आपल्याला 5%चा फॉल दिसू शकतो. त्याच्यानंतर जे आहे ते क्रूड ऑइल त्याच्या कुठल्या साईडला जायचं, पेडिलाइट जो आहे तो त्याच्या कुठल्या साईडला जायचं. प्रोडक्ट युनिक आहे, बिझनेस युनिक आहे, फेविकॉलचा मालक आहे, ही कंपनी फेविकॉल बनवते. सो फेविकॉल काय थोडंसं महाग झालं, स्वस्त झालं म्हणून ते लोक सोडणार नाहीत, कारण फेविक्विक आणि फेविकॉल जे ते दोन गोष्टी तिथे बघायला. टाटा स्टील जो आहे त्या टाटा स्टील मध्ये आपण जर बघितलं तर आपण इथे एक सपोर्ट बघू शकतो. हा रेजिस्टन्स इथं सपोर्ट झालाय, आणि पुढे जर बघायला गेलं आपण तर इथे येऊ शकतं. तर सिम्पली तुम्हाला एक जाणवतंय की मार्केट जे आहे ते ह्या इथून इथं बेस बनवत आहे, तर मार्केट इथून इथे एक बेस बनवत. सो सिम्पली जर आपण असं बघायला गेलो तर तुम्हाला दिसते की हा रेजिस्टन्स जो आहे तो इथे सपोर्ट बनलाय. हा रेजिस्टन्स सुद्धा इथे काय होईल, सपोर्ट बनवेल, आणि त्याच्यानंतर जे आहे ते मार्केट जे पुढे जाणार आहे वरती. तो प्रोबॅबिलिटी ही आहे की अजून जर तुमचा 5.5% टाटा स्टील प्राइस क्रॅश झाली तर इन्व्हेस्ट करा, बेस्ट आहे. कारण त्याचा जो कंटिन्युएशन पॅटर्न आहे 1, 2, 3, 4, 5 ह्याच्यामध्ये तो नक्की बॉश ऑटोमोबाईल सेक्टर मधला स्टॉक आहे. ट्रेंड लाईनचा जर मी सपोर्ट घेतला तर कुठे ना कुठेतरी बॉश मध्ये जे आहे ते एक मला दिसतोय की पुढच्या काही दिवसांमध्ये एक बॉटम बनू शकतो. आणि 3-4 टक्क्यावरती हा बॉटम जेव्हा बनवेल तेव्हा ही सुद्धा लेवल कुठे गेलेली असेल, RSIच्या बाईंग झोनला. आणि आपण एकच गोष्ट बघितली कॉमनली की RSIने जेव्हा बाईंग दाखवली त्याच्यानंतर स्टॉकने जवळपास 40-50% रॅली दाखवली. परत एकदा RSIने जेव्हा बाईंग दाखवली तेव्हा स्टॉकने जवळपास 60% रॅली दाखवली. जेव्हा RSIने बाईंग दाखवली तेव्हा स्टॉकने परत एकदा रॅली दाखवली. सो बॉच इज ऑल्सो गुड लेवल टू बाय. पुढे REC, परत इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन मधला आहे स्टॉक, मग अशा आपण PFs बघितलाय. श्री सिमेंट एक सिमेंट सेक्टर, वेगळ्या सेक्टर मधला थोडासा स्टॉक आहे. डाऊन ट्रेंड मध्ये आहे, हेवी डाऊन ट्रेंड मध्ये आहे. जिओ पॉलिटिकल इश्यूज होतात किंवा अशा काही गोष्टी होतात तेव्हा थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्टेबल होतं, आणि त्यामुळे सिमेंट सेक्टरला पण एक इम्पॅक्ट पडतो. तर हा अशा पद्धतीने एक सपोर्ट इथे बनतोय बघा, दिसते तुम्हाला एक सपोर्ट अशा पद्धतीने बनतोय. त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की श्री सिमेंट विल क्रिएट अ बॉटम ॲट दिस लेवल अँड देन इट विल अगेन, बिकॉज RSI सुद्धा बाईंग झोनला येतोय आणि त्याचे पण सगळे बॉटम बनायला सुरुवात झालेली आहे. तो हा फर्स्ट बॉटम, सेकंड, थर्ड, ठीक आहे. माझगाव डॉक, सगळ्या सध्याला डॉक शिपिंग मध्ये मी जाणार नाही, कारण शिपिंग, कंटेनर शिपिंग आणि सगळ्या शिपिंगची लाईन जी आहे ती अनस्टेबल आहे क्रूड आणि ग्लोबल वॉरमुळे. त्याच्यामुळे आपण शिपिंग कंटेनर पण जाणार, पोर्ट मध्ये पण जाणार नाही. पोर्ट म्हणजे बंदर, बंदर म्हणजे शेवटी तुम्हाला ते शिपिंगचाच बिझनेस आहे. L&T इन्फ्रा प्रोजेक्ट्स जे आहेत ते वॉरच्या टाइमाला थांबतात, कारण ग्लोबल काय गव्हर्नमेंट काय करू शकते,
की कुठल्या इन्फ्राला पैसे देण्यापेक्षा डिफेन्सला पैसे शिफ्ट करते, कारण का एमर्जन्सीत जर पैसे लागले तर इन्फ्राला करोडो रुपये जो पैसा लागतो तो डिफेन्समध्ये टाकून डिफेन्सला पुश करते. पण इन्व्हेस्टमेंटच्या मानाने स्टॉक बेस्ट आहे. काही गोष्टी होते इन्फ्रास्ट्रक्चर काय तुमचं थांबणार नाही. जर मी ट्रेंड लाईन सपोर्ट इथं मी काढण्याचा जर प्रयत्न केला तर मला दिसतंय की स्टॉकचा जो आहे तो प्राइस इथे एक बॉटम बनलाय, त्यानंतर पुढचा जो बॉटम आहे तो या लेवलला बनलाय आणि त्याच्या पुढचा जो बॉटम आहे तो मला इथे दिसतोय कुठेतरी बनण्याची तयारी. तो आफ्टर नॉट मोर दॅन 3-4% मध्ये एक बॉटम मला एल&टी मध्ये दिसेल, तर एल&टी मी घेऊ शकतो. जिंदाल स्टील ठीक आहे, पुढे जिओ फायनान्स एवढा काही मला खास व्ह्यू त्याच्यावरती नाही. गोदरेज कन्झ्युमर वरती जर बघायला गेलं तर कन्झ्युमर मध्ये आपण काही हरकत नाही इन्व्हेस्ट करायला. टेक्निकली जर बघितलं तर इथे एक सपोर्ट आहे त्याचा, हॉरिझॉन्टल असा सपोर्ट आहे आणि ट्रेंड लाईन वाईज जर बघितलं तर तो असा सपोर्ट आहे. सो आता हे क्लिअरली दिसते तुम्हाला की त्याचा जो ट्रेंड लाईन सपोर्ट आहे तो ट्रेंड लाईन नुसार सपोर्ट त्यांनी बनवलाय, तो सपोर्ट ऑलरेडी त्यांनी काय केलाय, ब्रेक केलाय. ट्रेंड लाईन सपोर्ट त्यांनी ऑलरेडी काय केलाय, ब्रेक केलाय. सो आता गोदरेज कन्झ्युमरला जे आहे ते ह्या लेवल पासून ह्या लेवल पर्यंत ऑलमोस्ट अजून 8% बाकी आहे. आणि आपण जर हा डबल टॉप ड्रॉ केला, डबल टॉप जर आपण हा ड्रॉ केला तो आता शिकणार आहोत, तो जर बघितला तर त्याच्यानुसार सपोर्ट रेशनचे जे गॅप आहेत ते इथपर्यंत तुम्हाला ऑलमोस्ट 17% म्हणजे तेवढ्या खाली नेऊ शकतात. सो गोदरेज सीपी मध्ये एंट्री घ्यायला बेस्ट लेवल नाहीये. 5-7% जर तुम्हाला डाऊन दिसला तर घ्या. ज्यावेळी गोदरेज सीपी तुमचा ह्या लेवलला खाली येईल असा, त्यावेळी तुमचा हा आरएसआय सुद्धा कुठे आलेला असेल ऑलमोस्ट, आणि मग आरएसआय बॉटमला, स्टॉक बॉटमला, तर तिथून कुठे जायतो. अंबुजा सिमेंट, अंबुजा सिमेंटनी एक चांगली लेवल, मी म्हटलं ना सिमेंट स्टॉक सगळेच डाऊन आहेत. अंबुजा सिमेंट तुमचा आता बाईंग झोनच्या जवळपास आहे का पॅरामीटर मध्ये आहे, आपण जर बघितलं तर एक स्ट्रॉंग सपोर्टला आहे. ट्रेंड लाईनला जर मी ड्रॉ केलं तर ट्रेंड लाईन ऑलरेडी जे आहे ते त्यांनी ह्या लेवलला ब्रेक केली. तो ट्रेंड लाईन जर नुसार बघितला तर माझा जो आहे तो ऑलरेडी ब्रेकआउट झाला होता. याचा 50% आपण पोर्शन जरी काउंट केलं तरी तो ऑलमोस्ट एवढा पडायला पाहिजे असं चित्रामध्ये दिसतं. तो आपला जो अंबुजा सिमेंट आहे तो ह्या लेवलला पण बेस बनवू शकतो किंवा ह्या लेवलला पण बनवू शकतो. त्याच्यामुळे माझं रिकमेंडेशन राहील की सिमेंटला एक्सपोजर जर देत आहे पोर्टफोलिओमध्ये तर 20%च द्या, जास्त नका देऊ. कारण सिमेंटचे काही स्टॉक जे आहेत ते अजून खाली पडतील असं दिसतंय आणि काही स्टॉक जे ते ह्या लेवलवर रिकव्हर होतील असं वाटतंय. बट घाबरण्याची तशी गरज नाहीये. हे बॉटम्स खूप क्रिटिकल आहेत, एवढे खाली येण्याची स्टॉकची शक्यता नाहीये. दुसऱ्या सेफर साईडनी जर विचार केला तर हा आरएसआय इथे हिट झाला होता, मार्केट इथून टॉप केलं. हा आरएसआय इथे हिट झाला होता, मार्केटने इथून टॉप केलं. परत हा आरएसआय इथे हिट झाला होता, मार्केटने इथं टॉप केलं आणि परत आता हा आरएसआय हिट करते, त्यामुळे मार्केट आता परत टॉप करेल अशी पॉसिबिलिटी आपल्याकडे आहे. सो वी कॅन गो विथ हे. श्रीराम फायनान्स मध्ये तर काही मला तसा स्पेसिफिक सिनेरिओ दिसत नाही. इथं सपोर्ट आहे, ही लाईन पण मॅच होत नाही. त्यामुळे जेएसडब्ल्यू स्टील, स्टील सेक्टर चांगला आहे, स्टेबल आहे. जर ही लाईन ब्रेक केली आणि मी सपोर्ट ड्रॉ केला तर तो सपोर्ट असा येतो, आणि जर मी इथून सपोर्ट ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला तर तो माझा सपोर्ट असतो. तो सध्याची जी प्रोबॅबिलिटी आहे त्याच्यानुसार जे एकच दिसते की मार्केट जे आहे ते कुठेतरी ह्या लेवलला बेस बनवू शकतो स्टीलमध्ये. तर करंट प्राइस पासून अजून 4% आसपास स्टील खाली आल्यावरती बेस बनवेल. बट याच्यापेक्षा काही चांगले स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये आपण जाऊ शकतो. पुढे बघायला गेलो तर आपल्याला हुंडाई मोटर्समध्ये काही दिसत नाहीये, बजाज होल्डिंग मध्ये काय असा विशेष व्ह्यू नाहीये, बँक ऑफ बडोदात नाहीये, इटर्नल मध्ये नाहीये. इटर्नल तुमचा झोमॅटो, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही ट्रेंड लाईन सपोर्ट आहे सध्याला नाही, पण थोडा अजून जर 6% तुम्हाला खाली दिसला तर 6% खाली दिसल्यावरती तुमचा आरएसआय सुद्धा ओव्हरसोल्ड झालेला असेल आणि मग तिथून तुम्हाला झोमॅटोमध्ये चांगली स्विंग मुवमेंट मिळेल. बघा झोमॅटो ह्या लेवलला फक्त हिट झाला होता इथे आणि मग इथून झोमॅटोने युटर्न मारला, परत आता तो ह्या लेवलला हिट करतोय, सो झोमॅटो परत इथून युटर्न करतो. आयसीआयसीआय बँक काही विशेष नाही वाटत आहे अजून तरी सध्याला, पण ट्रेंड लाईनला जर बघितलं तर ट्रेंड लाईनला ऑलमोस्ट टच झालेली आहे. इंडियन हॉटेल्स नाही, ऍक्सिस बँक पण नाही, ह्याच्यामध्ये ओएनजीसी नाही. आयआरएफसी मध्ये तो कंटिन्युअसली डाऊन ट्रेंड आहे, त्याच्यामुळे मी रिकमेंड नाही करणार. बीईएल मध्ये तर सध्याला काही फॉर्मेशन नाही. सीजी पॉवर मध्ये पण काही नाही. एशियन पेंट्स ऑइल सेक्टर जो आहे त्याच्यामुळे पेंट सेक्टरला खूप मोठा परिणाम पडतो. टेक्निकली एका सपोर्टला आहे. जर बघायला गेलं तर 2020 आणि 2026 एशियन पेंटने 0 रिटर्न्स दिलेले आहेत लोकांना, पण सध्याला तो बाईंग झोनच्या आसपास आहे. पण माझा स्पेसिफिक व्ह्यू अजून तर नाही बनणार याच्यावरती, त्याच्यामुळे ह्याला क्लिक करा. मी 6 स्टॉक्स मध्ये व्ह्यू दिले, 6 स्टॉक्स खूप झाले. आपण पुढे पुढे बघू. एबीबी मध्ये काही नाहीये, एबीबी मध्ये व्ह्यू नाहीये, कोटक मध्ये पण व्ह्यू नाहीये, जेएसडब्ल्यू एनर्जी मध्ये पण सध्याला तसा व्ह्यू नाहीये. डेल, तो भारत हेवी इलेक्ट्रिक्स मध्ये जर मी बघायला गेलो तर मला एक ट्रेंड लाईन सपोर्ट दिसते इथे,
आणि या जर सपोर्टला त्यांनी फॉलो केलं तर मार्केट जो आहे तो परत एक त्याचा कंटिन्युएशन पॅटर्न बनतो. कारण हे लक्षात घ्या, हे स्टॉक्स लिटल बिट डिफेन्स रिलेटेड पण आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिक्स जे आहेत ते लिटल बिट डिफेन्स रिलेटेड आहे. त्यामुळे डिफेन्ससाठी जे आहे त्या स्टॉकची मागणी होऊ शकते आणि मग परत त्या स्टॉक्सला एक रॅली त्याची कंटिन्युएशन होईल. वेल इज अ गुड टाइम टू इन्व्हेस्ट. बजाज फायनान्स ऑल टाइम फेवरेट स्टॉक आहे. सध्याला जर बघायला गेलो आपण तर एक ट्रेंड लाईन सपोर्ट आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला हा स्टॉक सपोर्ट आलेला दिसेल, त्यावेळी तुम्ही ह्या लेवलला त्याच्यामध्ये विचार करू शकता. बजाज फायनान्स नाही, LIC नथिंग. LIC मध्ये जर मी ट्रेंड लाईन सपोर्ट बघितला तर अशा पद्धतीचं आहे. मला असं वाटलं होतं की LIC मध्ये ब्रेकआउट होईल आणि वरती जाईल, पण LIC ने काही ब्रेकआउट दिलाच नाही, रिकवर खाली झाली तिथे. तर LIC जो आहे तो सध्याला आपल्याला अशा लेवलला दिसतो. ह्याच्यापेक्षा ICICI प्रो आणि ते बेटर राहतात स्टॉक, त्यामुळे LIC होतो. युनायटेड स्पिरिट ऑल टाइम फेवरेट. ह्या स्टॉकमध्ये आपण नक्की पैसे टाकणार आहोत. हा स्टॉक पुढच्या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला खाली आलेला दिसला 1300 पर्यंत बाय करा, तुम्हाला हा स्टॉक रिटर्न मारलेला दिसेल. लिकर स्टॉक आहे, लिकरला क्रूड ऑइलचा पण फरक पडत नाही, गोल्डचा पण फरक पडत नाही, कशाचाही फरक पडत नाही, त्यामुळे बेस्ट आहे. वरुण ब्रेवरेजेस आपला पेप्सी कोकोकोला बनवणारा स्टॉक आहे, तोही बाईंग झोनला याच्यामध्ये एंट्री घेऊ शकतो आपण चांगल्या लेवलला असल्यामुळे. आणि मग इथेही आपल्याला एंट्री मिळाली की इथून जो आहे तो आपण असं एक्सपेक्ट करूया की इथून एक छोटीशी रॅली जी आहे ती आपल्याला एवढी बघायला मिळेल. सो युनायटेड स्पिरिट्स, VBL. HDFC बँकमध्ये बघा कंटिन्युएशन फॉल आहे, इतका फॉल झालाय खतरनाक की सांगू शकत नाही आपण. खूप मोठा फॉल आहे HDFC मध्ये हा. जर बघायला गेलं तर रिसेंट हाय पासून त्यांनी ऑलमोस्ट त्याचा फॉल दिला, एवढा कधीच HDFC आजपर्यंत पडत नाही. तो कोविडमध्ये एकदा HDFCचा फॉल झाला होता, तो पण 40% झाला होता, त्याच्यानंतर एवढा HDFC पडला नाही. परत एकदा झाला होता थोडासा बघा दिसेल इथे, तो 18-19% झाला होता. एक्झॅक्टली बघा, हा 19% फॉल दिल्यानंतर HDFCने जवळजवळ 50% रॅली दिली. तर जर आपण असं म्हणायला गेलो की एक मेजर फॉल मग एक मोठी रॅली, परत एक मेजर फॉल मग एक मोठी रॅली, मग एक मेजर फॉल आणि मग पुढे काय होऊ शकतो, मे बी एक मोठी रॅली देण्याच्या तो तयारीत जाऊ शकतो. फंडामेंटली भारतातली सगळ्यात मोठी बँक आहे, त्याच्यामुळे घाबरण्यासारखं कारण नाही. HDFCने त्याच्या लाईफमध्ये पहिल्यांदा RSI ह्या लेवलला हिट केला होता आणि दुसऱ्यांदा RSI ह्या लेवलला हिट केला होता. लक्षात घ्या, HDFC बँक सगळ्या म्युच्युअल फंडातला सगळ्यात मोठा होल्डिंग स्टॉक. प्रत्येक लार्ज कॅप, प्रत्येक ELSS, प्रत्येक लार्ज अँड मिड कॅप, प्रत्येक फ्लेक्सी कॅप, प्रत्येक मल्टी कॅप मधला पहिला स्टॉक HDFC बँक आणि रिलायन्स. त्याच्यामुळे या स्टॉक मधला जो फ्लो आहे पैशांचा तो रिटेलर जरी नसेल करत तरी इन्स्टिट्यूशन DII जे आहे ते कंटिन्यू करतात. सो वी कॅन कन्सिडर दॅट दिस ॲज बॉटम अँड देन यू कॅन गो विथ दिस स्टॉक ॲट दिस लेवल 800 लेवल्स अँड देन तुम्हाला वरती मिळते. तुम्ही एक्झॅक्टली ते 3 आणि 4% वाट नका बघू, कारण मार्केट हे वॉर आणि ग्लोबल क्रूड प्राइसेस मुळे इश्यू मध्ये ते एका झटक्यात थांबलं तर हे बॉटम न बनवता हित नसते, रिकव्हर करते. पण परत पुढे वाढलं तर परत ते खाली पडेल. पण ओव्हरऑल काय लक्षात घ्या की आताची प्राइस आहे की तुम्हाला ती एकदम फेवरेबल प्राइस आहे, पैसे टाकायला तुम्हाला घाबरायची असते. ट्रेंड नको, रिस्की स्टॉक आहे, खूप जण पैसे टाकून याच्यात अडकलेले आहेत. टाटा कन्झ्युमर नको सध्याला, झायडस पण नकोय. VDL मध्ये मला अशा पद्धतीचा एक सिनॅरिओ दिसतोय की कंटिन्युअसली स्टॉक अशा पद्धतीने, आता हे ऍक्च्युली डेली मध्ये मी ड्रॉ केले त्याच्यामुळे चित्र जर असं इथे ऍडजस्ट होतात दिसत नाही. बट ओव्हरऑल जर आपण असं बघितलं तर असं काहीतरी सिनॅरिओ तिथे बनलेला आहे. सिमेंट एनर्जीचा काही व्ह्यू बनवता येणार नाही, करत नाहीये. SBI लाईफ, लाईफ इन्शुरन्स सेक्टर मधला स्टॉक आहे. ICICI प्रो आणि SBI लाईफ LIC पेक्षा कम्पॅरेटिव्हली पैसे बेटर परफॉर्मर आहेत. लॉंग टर्म मध्ये या दोघांनी जो आहे तो ह्या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतला होता, पहिला इथे, दुसरा इथे, तिसरा इथे. आता जो आहे तो स्टॉक ह्या लेवलच्या आसपास आहे. सो ह्या जर लेवलला होल्ड केलं तर मग इथून आणि जर ती लेवल ब्रेक झाली तो खाली. बट कम्पॅरेटिव्हली LIC, SBI लाईफ इज लिटल सेफ. चार्ट नुसार बिझनेस मध्ये तर LIC मोठी आहे, बट चार्ट नुसार सोलार मध्ये मला काही दिसत नाही आज एवढे स्टॉक्स आहेत बघा मॅग्नेट. फास्ट बघतो. हॅवल्स चांगला स्टॉक आहे, इन्व्हेस्ट करायला बॉटम लेवलला आहे, एका डाऊन ट्रेंड पॅटर्न मध्ये चाललाय. अशी एक डाऊन ट्रेंड लाईन जर मी अशी ड्रॉ करायला गेलो तर अशा पद्धतीची मला दिसते याच्यामध्ये. आणि जर मी अशा पद्धतीने ड्रॉ केलं तर मग हे क्लिअरली दिसते की त्यांनी जे आहे ते त्याचा सपोर्ट ब्रेक केला. दुसऱ्या अँगलने कुठेतरी जर मी बघायला गेलो एखादा अशा पद्धतीचा तर तोही काही मला मॅच होतो. सो मला जो ऍक्च्युली सपोर्ट दिसतोय तो फक्त आणि फक्त एकच आहे, तो म्हणजे ह्या लेवलचा.
तो परत एकदा तुम्हाला जर दिसला हॅवल्स ह्या बॉटमला आलेला 1200 1250च्या लेवलला, तर एंट्रीच्या विचारायला हरकत नाही. तिथून मग आपल्याला थोडासा एक चांगला टॉप दिसू शकतो. सिमेन्स, हिंदाल्को, हिंदुस्तान झिंक, एचडीएफसी लाईफ. एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स सेक्टरचा स्टॉक आहे. परत एकदा बघा, सपोर्ट तुटलेले आहेत पण शेअर तुटलेला नाही. त्याच्यानंतर जर मी इथं बघायला गेलो तर अशा पद्धतीचे सपोर्ट्स आहेत. थोडेसे अजून जर स्टॉक्स मला खाली मिळाले, थोडेसे जर स्टॉक्स मला खाली मिळाले, ते इथून जे आहेत ते हे स्टॉक्स मला परत युटर्न मारतात. तो एचडीएफसी लाईफ गुड, त्यानंतर तुमचा एचडीआय लाईफ इज गुड. बाकी मी स्टॉक सांगितले तुम्हाला माहिती. पॉवर ग्रिड मध्ये काही दिसत नाही मला सध्याला. ब्रिटानिया नाही, अदानी सिमेंट्स मध्ये तर नाही, ग्रासिम मध्ये पण नाहीये, नेस्ले मध्ये काहीच नाही दिसत आहे. टायटन, गोल्डच्या प्राइसमुळे टायटन वाढलाय. एनटीपीसी मध्ये नाहीये, अपोलो मध्ये पण काही तसं सिनियर नाही. हिंदुस्थान युनिलिव्हर मध्ये एक कॉमन प्राइस पॅटर्न दिसतंय की जे गोदरेज कन्झ्युमर मध्ये दिसतं, सेम कॅटेगरीचा स्टॉक आहे गोदरेज आणि हिंदुस्थान युनिलिव्हर एफएमसीजी मधले. तर इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट बनताना दिसतोय. एक स्ट्रॉंग सपोर्ट इथे बनताना दिसतोय. आणि जर ट्रॅडिशनली मी एक जस्ट ट्रेंड लाईन ड्रॉ केली इथे, तर आपली ही ट्रेंड लाईन जी आहे ती ऑलरेडी असं दर्शवते की जो स्टॉक आहे तो या सपोर्टच्या आसपास आहे. बट तरी स्टॉक जो आहे तो थोडासा इथून खाली आणि मग इथे बाउन्स करून वरती गेला. सो आपल्याला हिंदुस्थान युनिलिव्हर पण चांगल्या लेवलला आहे. टाटा पॉवर मध्ये तर काही मला सध्याला दिसत नाहीये, पण पॉवर जनरेशन सेक्टरमध्ये टाटा पॉवर चांगला स्टॉक. डीएलएफ हाऊसिंग सेक्टरचा स्टॉक आहे. दिल्लीमधला मेजॉरिटी ऑफ द टाइम दिल्लीमध्ये हाऊसिंग सेक्टर जे आहे ते डीएलएफ मॅनेज करतं. आणि रिसेंटली न्यूजमध्ये तुम्ही बघायला गेलात तर खूप साऱ्या अनसोल्ड प्रॉपर्टीज इन्व्हेंटरी पडून असल्यामुळे स्टॉक्सची जी आहे ती कंटिन्युअसली बेरिश रॅली जी आहे ती बघायला मिळते आपल्याला. तर आपण जर बघितलं तर हा रेजिस्टन्स इथे एक सपोर्ट बनलाय पुढे. तर त्याच्यामुळे थोडंसं मला चार्टवरती बघून असं वाटतं की हा टॉप, नंतर एक बॉटम, परत एक टॉप, नंतर हा बॉटम, असं इथे. सो बेटर वे डीएलएफ इज लॉंग टाइम बेरी स्टॉक बेटर आउट. पुढे मला मॅक्सेल्स मध्ये काही असं विशेष प्राइस पॅटर्न वाटत नाही. डॉक्टर रेड्डीज नाही दिसत आहे, आयटीसी मध्ये दिसत नाही. आयटीसी रिस्की आहे, डोंट इन्व्हेस्ट, जस्ट इग्नोर. हिंदुस्थान एरोनॉटिक्स डिफेन्स स्टॉक्स आहेत, पण सध्याला चार्ट तसा व्ह्यू मिळत नाहीये. ट्रेंड लाईन मध्ये जर मी बघायला गेलो तर मला दिसतं की हिंदुस्थान एरोनॉटिक्स जे आहेत ते ऑलमोस्ट खाली होता, जरी बॉटम बघू. मला इथे कुठेही एक्झॅक्टली असं बॉटम ह्या लेवलने आयडेंटिफाय होत नाही, बट तो इथे कुठेतरी असू शकेल असं. कोल इंडिया, आयसीआयसीआय लोंबार्ड फेवरेट स्टॉक. ट्रेंड लाईनची जवळपास आहे. रिस्क कमी असते कम्पॅरेटिव्हली थोडीशी, जर प्रॉपर एंट्री मिळाली तर. तर ह्या लेवलच्या आसपास आपण डिसिजन मेकिंगचा विचार करू शकतो. आणि त्यानंतर मग आपण पुढे जे आहे ते डिव्हिज लॅब, भारती एअरटेल, सिप्ला, सत्फार्मा. लोढामध्ये मी तर ऑलरेडीच म्हटलं होतं की ही लाईन ब्रेक करेल लोढा आणि स्टॉक इथपर्यंत येईल आणि मग इथून बाउन्स करेल. त्याच्यामुळे लोढामध्ये जर तुम्हाला 800च्या लेवल दिसल्याचा विचार करूया. इन्फोसिस आयटी सेक्टर मधला स्टॉक पुन्हा एकदा टेक्निकली ह्या लेवलला सपोर्ट होता आणि नंतर जर मी अशा पद्धतीने जर म्हटलं तर हे जे सपोर्ट्स आहेत ते सगळे सपोर्ट्स ब्रेक करून ऑलरेडी खाली आहेत. तो ह्या सपोर्टला जर तुटलं तर मग त्याच्याकडे जो पुढचा सपोर्ट आहे तो डायरेक्टली इथे पडलेला. त्याच्यामुळे जर तो इन्फोसिस या लेवलला सपोर्ट घेत नसेल तर त्याच्यानंतर त्याच्याकडे जो पुढचा सपोर्ट सरळ आणि सरळ फक्त कुठला म्हणतो पर्सेंटेज वाईज जर मी बघायला गेलो तर 15%. पण जर प्रिव्हियस पॅटर्न बघितलं तर इन्फोसिसने या लेवलला हिट केलं, तिथून स्टॉकने रॅली दिलं. परत इन्फोसिसने या लेवलला हिट केलं, स्टॉकची रॅली दिली. आता इन्फोसिस परत कुठल्या लेवलला हिट करतोय, आरएसआयच्या लेवलला हिट. इथं पण इन्फोसिसने हिट केलं होतं, रॅली दिली होती. इथे पण इन्फोसिसने हिट केलं होतं, तर तुम्ही बघू शकता इथून जे आहे ते इन्फोसिसने रॅली दिली. सो जेव्हा जेव्हा आरएसआय हिट करतो तेव्हा तो इन्फोसिस जातो. त्याच्यामुळे करंट प्राइस आणि थोडासा अजून जर तुम्हाला खाली मिळालं तर मी म्हणेन इन्फोसिसला आपण ऍड करायला हरकत नाही, कारण एक रॅलीसाठी तो मोठा अपेक्षित आहे. रिलायन्स एक टेक्निकली डाऊन ट्रेंड मध्ये आहेच, डाऊन ट्रेंड म्हणजे साईडवेज ट्रेंड मध्ये आहे आणि एक त्याच्यामध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होतो असतो. आणि ऑइल मार्केटिंग कंपनी आहे, क्रूड ऑइलचा इश्यू आहे, त्याच्यामुळे टेम्पररी थोडंसं मी अवॉइड करेन. टीसीएस एक्स्ट्रीम फॉल झालेला आहे.
त्याचा अक्षरशः मंथली RSI जो आहे तो 25च्या आसपास आहे. एवढा कधी पडत नाही टीसीएस. टीसीएसने फक्त एकदाच बघा, जर तुम्ही बघाल ना त्याच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये एकदाच ऑलमोस्ट कधी त्याच्या .com बबलमध्ये तो आहे तो एकदाच RSI जो आहे तो त्याचा बॉटमला आला होता इथे. तो पण लोएस्ट प्राइस जर आपण बघायला त्याची ती लोएस्ट प्राइस जर बघायला गेलो RSI ची, तर ही प्राइस बघा इथे मी तुम्हाला लाईन ड्रॉप दाखवतो. लाईन गेली होती 20 पर्यंत. 20च्या खाली तो कधी आलाच नाही आणि आता तो ऑलमोस्ट आलेला आहे 25. सो हे जर बघायला गेलो ना, ही प्राइस जी आहे बघा 2011 मध्ये इथपर्यंत आली होती प्राइस, 2016 मध्ये 2020 मध्ये इथपर्यंत प्राइस होती. फक्त 2025 मध्ये ती प्राइस एकदा आली होती 227 पर्यंत आणि आता आली जवळजवळ 25. तर टीसीएस जो आहे तो त्याच्या पूर्ण इतिहासामध्ये सगळ्यात जास्त स्टॉक आहे त्याच्या. पण जेव्हा जेव्हा तो ह्या लेवलला हिट करतो तिथून टीसीएस 15% आणि हे परत 16% प्राइस होते प्राइस. तो ट्रेंड लाईन जर मी काढायला गेलो इथे, अशी जर मी ट्रेंड लाईन काढली तर मला हे क्लिअरली दिसतंय की कुठे ना कुठेतरी there is a little chance, little hopes that TCS can take a support at this level. या लेवलला TCS कुठे ना कुठेतरी एक छोटासा सपोर्ट घेऊ शकतो आणि या सपोर्ट घेतल्यानंतर TCS जो आहे तो आपल्याकडे जाऊ शकतो. सो इट इज द परफेक्ट टाइम टू एंटर इन अ TCS आय कॅन से. थोडासा रिस्क असेल IT सेक्टरमध्ये चाललेला, पण सगळ्यात गोष्टी रिस्क म्हटलं तर कधी गुंतवणूक होतं. मी रिस्क म्हणतो पैसे त्याच्यातच भरून भरून टाकतो. काय विचार करत नाही, काय बुडणार थोडी नाही कंपनी, थोडी मायनस येईल, महिना लागेल, 15 दिवस लागेल, पण घ्यायला लागेल. अदानी पॉवरमध्ये जर बघायला गेलं तर माझा व्ह्यू ऑलरेडी तुम्ही दिलाय. ट्रेंड लाईन सपोर्ट बाउन्स केला, ट्रेंड लाईन सपोर्ट बाउन्स केला, परत त्या ट्रेंड लाईन येईल 126 पर्यंत परत बाउन्स करतो 180 आसपास जाईल. पुढे टोरेंट, टेक महिंद्रा IT सेक्टरचा स्टॉक आहे. परत एकदा ट्रेंड लाईन सपोर्ट जर म्हटला तर टेक महिंद्रा इज ऑल्सो नियर टू देअर स्ट्रॉंग सपोर्ट लाईन. ही त्यांनी ऑलमोस्ट पुन्हा हिट केल्यावरती. सो लिटल बिट अक्युमुलेशन थोडं बहुत बाय करायला हरकत नाही. जेव्हा जेव्हा टेक महिंद्राने ही लेवल हिट केली, टेक महिंद्राने मोठी बाउन्स केली, परत ही लेवल हिट केली, टेक महिंद्राने मोठी बाउन्स केली. पुढच्या काही दिवसात जर टेक महिंद्रा परत ह्या लेवलला आला तर मे बी टेक महिंद्रा परत एवढा मोठा नाही पण काही छोटा ना छोटा असा बाउन्स देऊ शकतो. Naukri.com जर बघायला गेलो तर तो सुद्धा एक मला एक स्ट्रॉंग ट्रेंड लाईन सपोर्टला दिसतोय. इथे नोकरीने बेस बनवला होता, इथे नोकरीने बेस बनवला होता. लोकांना Naukri.com एक IT कंपनी वाटते, एक लक्षात घ्या, ही IT मध्ये जॉब देणारी कंपनी. सो जॉब जातील या भीतीने हा स्टॉक पडलेला आहे. पण हे काय फक्त Naukri.com काय फक्त ITची जॉब देत नाही, जगातले बाकीच्या पण सेक्टरची जॉब देतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जो आहे तो ह्या स्टॉकला इथे बाय करणं थोडंसं कन्सिडरेबल करणं गरजेचं आहे. तो इथे बेस बनवला, मार्केटने रॅली दिली, इथे एक मोठा बेस बनवला, मार्केटने इथून मोठी रॅली दिली होती. लक्षात घ्या, सॉरी ह्या लेवलला होती बेस. ह्या लेवलला जेव्हा बेस बनवला त्याच्यानंतर मार्केटने जवळपास 173% रॅली आणि आता मार्केट ह्या लेवलला आहे. मार्केटने ऑलरेडी त्या बेसपेक्षाही खाली आलेलं आहे. सो आय थिंक दॅट दिस इज अ रिअली गुड टाइम टू एंटर बिकॉज 40% नोकरीमध्ये मिळेल. सगळ्यांचा फेवरेट स्टॉक डीमार्ट. डीमार्ट खूप दिवस झाला झिरो रिटर्न्स पॉलिसीमध्ये चाललाय, काय माहित कशामुळे. दुकानात जसा डिस्काउंट आहे तसा शेअर पण 2021 पासून डिस्काउंट मध्येच आहे. एक शून्य रिटर्न्स आहे 2021 पासून. ट्रेंड लाईन जर ड्रॉ करायला गेलो सिम्पली तर इथे दिसते की अशा पद्धतीची एक ट्रेंड लाईन बनते इथे आणि त्या ट्रेंड लाईन नंतर जे आहे ते स्टॉक्स मूव्ह करतात. तर काही दिवसांपूर्वी होता बॉटमला, इथेही बॉटम बनवला, इथेही बॉटम बनवला, या बॉटम एवढी वरती पण इथून थोडासा वरती गेलाय. परत एक 2-4 दिवसात खाली आलं इथे तर 3600 ला आपण विचार करून परत पण वरती जायला पाहिजे. HCL टेक पुढचा स्टॉक आहे. तर HCL टेकनी जे आहे ते ऑलरेडी सपोर्ट त्याचा तोडलेला आहे आणि आता HCL टेक मध्ये जे आहे ते हॉरिझॉन्टल जर सपोर्ट मिळेल तर ड्रॉ करायला गेलो इथे आहे. तर HCL टेक थोडासा अजून खाली आला, एक बाउन्स ती जाईल. लास्ट स्टॉक विप्रो आपल्या लिस्ट मधला. विप्रो त्याच्या एक डाऊन ट्रेंड मध्ये आहे, अशा पद्धतीच्या डाऊन ट्रेंड मध्ये आहे. हॉरिझॉन्टल जर मी इथे सपोर्ट काढायला गेलो तर मला इथे सपोर्ट दिसतो तो खाली होता. तो हे चित्र क्लिअर झालं आपल्यासाठी की विप्रो अजून थोडासा खाली आणि तो का, कारण त्याचं चित्र क्लिअर आहे. 1 2 3. तो अशा पद्धतीने आपण 100 स्टॉक अनालाइज केले. अजून आपल्याकडे स्टॉक्स जास्त आहेत पण ते आता नाही, पण नंतर अनालाइज करू. पण बेसिकली थोडीशी तुम्हाला काय होईल आयडिया. ठीक आहे.